शरद पवारांनी दगाबाजीचं राजकारण केलं। त्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। ही घणाघाती टीका केली अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये। त्याला उत्तर दिलं शरद पवारांनी आणि तेही एकदम पवार स्टाईलनं। शहांनी दगाबाजीचं कार्ड खेळल्यानंतर पवारांनी तडीपारीचं कार्ड पुढे केले। एवढंच नाही तर शहांची टीका काय मनावर घ्यायची असं पवारांनी म्हटलं। त्याच वेळेस अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुद्धा शरद पवारांनी उत्तर दिले। या दोन राजकीय दिग्गजांमधला सामना नेमका कसा रंगला बघूयात। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच संबोधित करताना अमित शहांनी पुन्हा निशाणा साधला तो शरद पवारांवर। मात्र अमित शहांची ही टीका मुळीच जिव्हारी लागली नाही असं शरद पवारांनी शहांना उत्तर देताना म्हटलं। बरं, शरद पवार एवढ्यावरच थांबले नाही तर माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते होते। गुजरातमध्ये आतापर्यंत अनेक मोठे नेते होऊन गेले, मात्र कोणी तडीपार नव्हतं असं म्हणत पवारांनी शहांना टोलाही लगावला। किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल, बाबूभाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तबगार, स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते। बाबूभाईंच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंह सोलंकी असतील, शिवराजबाई पटेल असतील, अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासक देशाला दिले। ही जी नावं मी आता आपल्या सगळ्यांना सांगितलं, यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातनं कधी तडीपार केलं गेलं होतं। तो प्रसंग कधी राज्यकर्त्यांचा आला नाही आणि त्यामुळं तडीपार न केलेले आणि गृह खातं आणि गुजरातवरून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होते। अमित शहांनी शिर्डीतल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंवरही घणाघाती टीका केली। त्यावरही शरद पवारांनी उत्तर दिलं। अमित शहांना गरज होती तेव्हा तेच बाळासाहेबांकडे आसरा मागायला गेले असं पवारांनी म्हटलं। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता, त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती। याच्याबद्दलची अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचे खासदार भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती। तसंच पवारांनी संघाचं केलेलं कौतुक आणि बीड प्रकरणी फडणवीसांची पाठराखण केल्यानं पवार आणि भाजपच्या तिळगुळाचीही चर्चा होती। मात्र शरद पवारांनी या सगळ्या शक्यता फेटाळल्या। हे कसं व्यक्तिगत म्हणून काय द्यायचं? एकाही खासदाराचा असं मत नाही। हा 10 दिवसात तुम्ही कुठं लावला हे मला माहिती नाही आणि राज्याच्या पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का, आणि त्याच्या माझ्या व्यक्तिगत मत ते विचारतात। काहीतरी तारतम्य पाळलं पाहिजे। भाजपला जो धोका देतो त्याला आम्ही ताकद दाखवून देतो असा सूर अमित शहांचा शिर्डीतल्या अधिवेशनात होता। शरद पवारांनी मात्र नोंद घ्यावी अशी ती व्यक्तीच नाही असं म्हणत अमित शहांची टीका मनावर घेतली नाही। त्याचवेळी पवारांचे खासदार भाजपसोबत जाणार या गेल्या काही दिवसातल्या चर्चांनाही पवारांनी पूर्ण विराम देऊन टाकलाय। ब्युरो रिपोर्ट,
NDTV मराठी, मुंबई.